ग्रामस्थ ट्रस्ट सेक्टर 23 जुईपाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेनिमित्ताने देखील छोटीशी भेट देखील आपल्याला पाहायला मिळेल। त्यांचा देखील मी ते आभार व्यक्त करतो। आमच्या आयोजकांच्या माध्यमातून असा प्रतिसाद तुमचा सातत्याने आमच्यापर्यंत पोहोचू द्या। तर सागर कोळी दिवाळे आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने। जे महानगरपालिका या क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहेत, सातत्याने या जुईनगर विभागामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील कार्य केलं जातं। तर त्या सागर कोळींचं देखील इथे आगमन झालंय। तर सिद्धिविनायक टायटन्स विरुद्ध एनडी प्रेमनाथ 11 या दोन्ही टीमच्या दरम्यान मॅच। तर पंचांचा तुम्हाला विनंती केली जाते की मॅच स्टार्ट करा। जसा सामना इथून सुरू केला जाईल 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाईल आणि या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला एक इनिंग इथे कंप्लीट करायची आहे। तर इथे घड्याळात ठीक 12 वाजून 30 मिनिटं देखील झालेत आणि या तुम्हाला फक्त 20 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट करायची आहे। म्हणजे 12 वाजून तुम्हाला 50 मिनिटाला इनिंग संपली पाहिजे, याची तुम्ही नोंद घ्या। प्लीज सहकार्य करा मित्रांनो, कारण की ही स्पर्धा तुम्हाला सर्वांची आहे। तुम्ही दुपारचं सत्र देखील आहे। जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही इनिंग संपवाल तेवढा तुम्हाला रेस्ट देखील जास्त भेटेल। तर पहिले षटक हाताळण्यासाठी 40+6 गोलंदाज देखील गोलंदाजीच्या मार्कवर आलेला आहे। 4 ओव्हरची मॅच सलामी जोडी खेळपट्टीवर दाखल झाली किशोर आणि त्याचबरोबर। तर पंचांचा इशारा, मॅच इथून स्टार्ट केली जाते। षटक क्रमांक 1 नरसिंग, कॅप्टन आहे ना आपला, ओनर आहे ना। तर स्वतः संघ मालक या टीमच्या दरम्यान नरसिंग बोईर देखील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर आलाय P1। तर पहिलं षटक हाताळण्यासाठी तर स्ट्रायकिंग ला बॅट्समन आहे किशोर आणि तर नॉन स्ट्रायकिंग ला बॅट्समन आहे मिथुन। तर सिद्धिविनायक टायटन्स साठी ही महत्वपूर्ण मॅच असेल आणि एनडी प्रेमनाथ तर पम्या 11 या टीम साठी देखील महत्वपूर्ण मॅच आहे। यावेळेचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर, चेंडू पिच झाला। अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो, इट इज अ व्हाईट बॉल। यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला, तिथे फिल्डर आहे परंतु इथे मात्र मिस जज। 1 बाउंस बाउंड्री लाईन क्रॉस करून जाणारा बॉल येतोय चौकार। यस प्लीज। इथून मात्र आक्रमकतेची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते बॅट्समन किशोरच्या दरम्यान, ज्याने कालच्या दिवसामध्ये देखील चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी। यावेळचा बॉल देखील फटका चांगला आहे ऑन साइडला, फिल्डर येईल बॉलवर परंतु चेंडू चाललाय सीमा रेषा पार। किशोरच्या बॅट मधनं आणखीन एक खणखणीत चौकार।
इथून मात्र आक्रमकतेची बॅटिंग आपल्याला किशोरच्या दरम्यान देखील पाहायला मिळते. या बॉलवर देखील चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. शॉट सिलेक्शन देखील चांगलं होतं. ऑन साईडला दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मध्ये हा चेंडू लॉफ्ट झाला. 4 धाब्यांसाठी चौकार. थोडंसं प्रेशर आहे यावेळी मात्र नरसिंग भोईरवर. स्वतः संघ मालक आहे या टीमचा. यावेळीचा बॉल स्लॉटमध्ये होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल इथे कंप्लीट झाली. सेकंड रनसाठी इथून मात्र मिथून आपल्याला धावताना पाहायला मिळेल, परंतु एकावर समाधान मानावं लागेल. तर राईट हँड बॅट्समन आणि लेफ्ट हँड बॅट्समन कॉम्बिनेशन देखील आपण या टीमच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळते. सिद्धिविनायक टायटन्स टीमच्या दरम्यान इथून मात्र स्ट्रायकिंग एंडला मिथून आलाय. त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. हार्ड हिटर आहे या टीमच्या दरम्यान. बॅटिंग करत असताना पहिल्या मॅचमध्ये निराश होता. स्वस्तात परतावं लागलं, परंतु या मॅचमध्ये कशी कामगिरी होईल हे देखील पाहावं लागेल. यावेळी डान्सिंग द डाऊन मिडऑफच्या रिजनमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डर इथे बॉलवर एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत त्या मात्र 11 धावा. 11 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. टीम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक टायटन्स. यावेळचा बॉल तिथे लॉफ्ट झाला, परंतु कोणताही फिल्डर नव्हता. सेकंड रन साठी इथून मात्र कॉल आलाय. 2 धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात आणि टीमची धावसंख्या 2 ने वाढते. शेवटचा बॉल इथे चांगल्या टप्प्यावर रिलीज झाला. इथून मात्र मिस कॉलिंग. कन्व्हर्सेशन चुकलं. बॅट्समन मिथून मडवीला इथून परतावं लागेल. हा इथून मात्र मोठी विकेट पडली जाते सिद्धिविनायक टायटन्स टीमच्या दरम्यान. क्रिकेटमध्ये तुमचं कन्व्हर्सेशन किती इम्पॉर्टंट असतं या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं. तिथे फिल्डर तैनात होता, तिथे मात्र मिस कॉलिंगचा शिकार. बॅट्समन नंबर पहिला मिथून मडवी बॅक टू द पवेलियन आणि पहिला हात सिद्धिविनायक टायटन्स या टीमला. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर. त्या मात्र 1 गडी बाद 13 धावा. यस रिलीज. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. तर पॉवर प्ले आहे. P1चं पहिलं षटक. 4 ओव्हरची मॅच. पहिला पॉवर प्ले इथे मात्र सेकंड स्पेल मध्ये घेतला जातोय. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. खऱ्या अर्थाने या खेळाडूने ना कालच्या दिवसापासून इम्प्रेस केलंय. बॅटिंग करत असताना अव्वल दर्जाची बॅटिंग त्याच्या दरम्यान झाली. गोलंदाजी टप्प्यावर केले. फिल्डिंग क्षेत्रामध्ये देखील चांगलं फिल्डिंग केलंय. परंतु या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे सिद्धिविनायक टायटन्स या टीमला. बॅटिंग करत असताना देखील आपण किशोरला पाहिलं. त्या किशोरच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 चेंडू फेस करत असताना 11 धावा आल्या. गोलंदाजी साकारण्यासाठी गोलंदाज येतोय. तर दीपेशचा हा बॉल ऑन साईडला चेंडू लॉफ्ट केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलवर वेगाने येतोय स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. इथे मात्र धावा कंप्लीट झाल्या तर फक्त 1. टीमची धावसंख्या इथून मात्र 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 14 धावा. सुरुवातीतून चांगली झाली टीम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक टायटन्सची, परंतु शेवटच्या बॉलवर कुठेतरी रनआउट आपल्याला पाहायला मिळाला. ते कमबॅक ठरेल का टीम? तर थोडंसं स्पीडअप करा प्लीज, कारण की वेळ आपण जास्त प्रमाणात खर्च करत आहात. यावेळचा बॉल पडल्यानंतर इथे मात्र वेगवान होता. तर आतापर्यंत विचार केला तर 9 मिनिटं इथून मात्र खर्च झाले. ते फक्त 1.5 ओव्हर
रिलीज करत असताना. तर अजून देखील या ओव्हर मधले 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर येते बॉल खाली. आणखीन एक विकेटची झाली पतन. बॅट्समन क्रमांक दुसरा बॅक टू द डगआउट. बॅट्समन किशोर. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. न्यू बॅट्समन मंगेश साळुंके. तर चला स्पीडअप करा प्लीज. आपल्याला सातत्याने सूचना करण्यात येत आहे. 8 मॅचेस आपल्याला इथे खेळवायच्या आहेत अजून. यावेळेचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. तिथे फिल्डर बॉल वर येतोय. चांगली फिल्डिंग झाली डीप मध्ये. सेकंड रन साठी इथून कॉल आलाय. 2 धाबा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 16 धाबा. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज दीपेशच्या दरम्यान. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. 4 बॉल त्यांनी रिलीज केले आणि या 4 बॉल मध्ये फक्त धाबा खर्च केला त्या मात्र 3. तर यावेळेचा बॉल घोषित रिझल्टमध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 17 धाबा. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. चांगला टप्पा इथून मात्र रिलीज केलाय. शॉर्ट ऑफ गुडलेंचा बॉल रिलीज झाला. उचली घेणारा बॉल होता. फ्लाइंग करून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बस 17 धाबा. टीम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक टायटन्स. स्वराज्याचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर. मुघलांचा जो बाप होता. छत्रपती शिवाजी महाराज की. सवारी भवानी चौकामध्ये ये चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये ये चौकामध्ये. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज झाला अजय. सरनेम काय? सरनेम काय? तर चला आपण आपली फिल्डिंग लवकर सजवून घ्या प्लीज. तर गोलंदाज अजय पहिला बॉल इथून रिलीज करेल. यावेळेचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर होता. सोडून दिलाय. बॅट्समनला कदाचित वाटलं असेल की हा व्हाईट बॉल असावा, परंतु लाईनच्या आतमध्ये इथून चेंडू रिलीज झालाय. डॉट बॉल येतोय. तर चला पंचांची कृपया वाद घालू नका. जो निर्णय असेल ते आमचे पंच तुम्हाला देतील, कारण की ऑफिशियल पंच आहेत या स्पर्धेनिमित्ताने. यावेळी सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा हा बॉल रिलीज झाला.
टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 1ने वाढली. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 18 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. टीम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक टायटन्स. या वेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या रिझर्व्ह लॉफ्ट केलाय. लॉफ्ट कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात. आतापर्यंत जर विचार केला तर फक्त किशोरच्या बॅटमधनं आपल्याला मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळाले. परंतु तदनंतर जसं किशोर बाद झाला कुठून तरी यावेळी मात्र एनडी पम्या 11 या टीमने नक्की कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 13. दुसरं षटक दीपेश याचं ते कमबॅक ठरलंय. यावेळी अजय देखील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळीचा बॉल फटका फसलाय. स्वतः बॉलर येतोय अजय. बॉल खाली. इथून मात्र कॅच ड्रॉप. गॅदर इथून मात्र कलेक्शन चुकलं. जेव्हा चेंडू हातामध्ये रिलीज होत झाला त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. इथून मात्र इम्रान खानला जीवनदान मिळतंय. परंतु या जीवनदानाचा कितपत फायदा हा बॅट्समन देखील करेल हे देखील पाहावं लागेल. कारण की क्षमता आहे या बॅट्समनमध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याची. परंतु या मॅचमध्ये हवी त्याची बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला नाही मिळाली. इथून मात्र एक इनिंग चांगली बिल्ड करावी लागेल या दोन्ही बॅट्समनना. एक फायटिंग स्कोर तुम्हाला धावफलकावर देखील लावायचं असेल तर. यावेळीचा बॉल बॅटची एज. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या इथून मात्र एका बरंच समाधान मानावं लागेल. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत त्या मात्र 22 धावा 22. 2 गडी बाद. दुसऱ्या षटक इथे प्रगतीपथावर आहे. 2 हा आकडा आपल्याला सातत्याने स्कोरबोर्डवर देखील पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ देखील शिल्लक. यावेळेचा बॉल चांगला टप्प्यावर रिलीज झालाय. वाईड यॉर्कर चेंडू रिलीज केला जातोय. पूर्णपणे बीट केलं जातं इम्रान खानला. जेव्हा जेव्हा हा इम्रान खान स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी येतोय तर कुठेतरी बॉडीपासून दूर चेंडू रिलीज केला जातो. ही रणनीती वापरली जाते कारण की ही प्रीमियर लीग आहे. एक दुसऱ्याचा खेळ आपल्याला सातत्याने माहीत असतो. कशा पद्धतीने कोण बॅटिंग करतो, कशा पद्धतीने कोण गोलंदाजी करतो आणि ते पाहून इथे मात्र गोलंदाजी आणि फलंदाजी केली जाते. शेवटचा बॉल यावेळी लॉफ्ट केलाय. सरळ चेंडू चाललाय. गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देणारा षटकार बॅट्समन आहे इम्रान खान. तर शेवटची 3 मिनिटं आहेत आणि या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला स्पेल संपवायचा याची देखील तुम्ही नोंद घ्या. तर 29 धावा धावफलकावर लागल्यात. तर गोलंदाज झालाय वैभव. यावेळीचा बॉल ऑन साइडला बॅट्समन मंगेश साळुंकेच्या बॅटमधनं येतोय हा लाजवाब स्ट्रोक. आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यांसाठी षटकार. तर गोलंदाज वैभवच्या पहिल्याच बॉलवर इथे आक्रमण झालंय. हल्ला चढवला जातोय. यावेळी हाफ ट्रॅकर उडवलाय परंतु बॅटची स्लाइस घेऊन सरळ चेंडू जाईल यशी रक्षकाच्या वरतून लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये. इथून मात्र टप्पा बदलवला. धावा झाल्या धावफलकावर 35 धावा. यावेळी ऑन साइडला आणखीन एक चांगला स्ट्रोक. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. इथे मात्र या धावा कंप्लीट झाल्या त्या मात्र 2.
तर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 40. यावेळचा बॉल तिथे फिल्डर येते बॉल खाली. यावेळी दीपेशच्या दरम्यान हा झेल ड्रॉप झाला. तर कुठेतरी जर विचार केला रुस्तम हे कलेक्शन चुकलंय. गॅदर इथे मात्र करत असताना बॉलच्या खाली नक्की आला, परंतु सेकंड अटेम्प्ट देखील आपण पाहिला असेल थोडासा डबल माइंडेड हा खेळाडू देखील झाला. हा झेल कसा रीतीने पकडावा, परंतु या कॅच जेव्हा ड्रॉप झाल्या या धाबा कंप्लीट झाल्या त्या मात्र 2. आणि आतापर्यंत तर व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 43 धावा. शेवटचा बॉल. यावेळी मात्र कबड्डी आपल्याला पाहायला मिळते. क्लासिक स्ट्रोक नाव आहे बॅट्समन मंगेश साळुंके. काय स्ट्रोक खेळलाय या बॉलवर. क्लासिक हे नाव कोरलं जाते. लाजवाब बॅटिंग मोक्याच्या क्षणी आला होता, जिथे मात्र संघ थोडा बॅकफुटला होता, परंतु तदनंतर काय बॅटिंग केले मंगेशने. त्याच्या बॅटमधनं आपल्याला धावा पाहायला मिळाल्या फक्त 9 चेंडू. तर 10 बॉल त्यांनी फेस केले आणि 21 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. तर एकंदरीत धावफलकाचा विचार केला मित्रांनो तर 47 रन्स धावफलकावर लागल्यात आणि 48 रनचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला नरसिंग भोईरने पहिले षटक हाताळलं, तर षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्या. नंतर दुसऱ्या षटकासाठी दीपेशला आमंत्रित केलं, त्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च झाल्या. कुठेतरी वाटलं होतं टीमला इथून मात्र कमबॅक झालंय ते एनडी पम्या 11 या टीमला, परंतु तदनंतर तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं अजयच्या दरम्यान. तिथे थोडी धावसंख्येला गती आली, तिथे धावा खर्च झाले 11. चौथं षटक आपण पाहिलं ना तर वैभवने हाताळलं, त्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाले 19. आणि बॅटिंग करत असताना देखील आपण पाहिलं तर बॅटिंग किशोरने देखील चांगली केली, त्याच्या बॅटमधनं 11 धावा आल्या. महत्वपूर्ण बॅट्समन म्हटलं जाईल तर मंगेश साळुंकेच्या दरम्यान देखील चांगली बॅटिंग झाली, ज्याच्या बॅटमधनं 10 चेंडू फेस करत असताना 21 धावा. आणि एकंदरीत धावफलकावर धावा लागल्या त्या 47 आणि 48 रनचं टार्गेट. तर येस डीजे प्लीज. सामान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव मार घुमे या गांडो तुझे संगान डोंगर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचेन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. तर सेकंड इनिंगचा खेळ इथून सुरू होतोय. 2 मिनिटाचा रेस्ट आपल्याला पाहायला मिळाला. ही इनिंग कंप्लीट झाली ती मात्र 12:50 फक्त 2 मिनिटाचा रेस्ट आपल्याला पाहायला मिळाला. तर चला सेकंड इनिंग तुम्ही स्टार्ट करायची आहे. टार्गेट आहे मित्रांनो 48 रन्स.
तर सगळ्या मॅचच्या दिशेने तिथे सेकंड इनिंगचा खेळ सुरू होतो. अंपायरचा इशारा आलाय 12:55 ला ही मॅच स्टार्ट होते. सेकंड इनिंग सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. विनोद आणि वैभव. 40+ खेळाडू आहे. स्टार्टिंग एंडला विनोद, नॉन स्टार्टिंग एंडला बॅट्समन वैभव. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण गोलंदाज देखील पाहतोय. तर नवीन बॅट तर षटक क्रमांक पहिला दशरथ. पहिलाच बॉल. इथे मात्र अवांतर दाब्याने सुरुवात झाली. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या तर चला जे वाहन आहे ते कृपया तुम्ही मैदानाच्या बाहेरून न्या प्लीज. या वेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता बॅकवर्ड पॉईंटच्या रिझन मध्ये, परंतु डॉट बॉल येतोय. पहिला बॉल नक्कीच अवांतरच्या स्वरूपात पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल यावेळेचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. सेकंड रन साठी इथून कॉल आलाय. 2 धावा इथून वेगाने कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. धावा लागला धावफलकावर 3. 3 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. टीम बॅटिंग करत असताना देखील आपण पाहतोय एनडी अँड पम्या 11 या टीम्सच्या दरम्यान 48 रनचं टार्गेट इथून मात्र कंप्लीट करायचं आहे या टीमला. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. तिथे पॉईंटच्या रिझर्व्हमध्ये फिल्डर आहे. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाले. तर आतापर्यंत जर विचार केला या गोलंदाजाचा तर दशरथ उर्फ डीजे या नावाने देखील तर डीजी या नावाने देखील हा गोलंदाज देखील सुप्रसिद्ध आहे या विभागामध्ये आणि चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. टप्पा देखील चांगला आहे. लाईन देखील चांगली पकडले. तर 40+ खेळाडू. तर या 40+ क्रिकेटने खऱ्या अर्थाने खूप काही दिलं या नवी मुंबईला. स्वास्थ्य शरीर आयुष्य महान ही संकल्पना देखील आपण पाहिली या नवी मुंबई क्रिकेटच्या दरम्यान देखील आपण सातत्याने पाहतो. यावेळेचा बॉल 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात आणि इथून मात्र फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटची पतन आणि पहिला हादरा. यावेळी मात्र टीम एनडी अँड पम्या 11 या टीमला. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय सागर चारी. यावेळचा बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. बॅट्समन वैभवच्या बॅट मधनं हा लाजवाब स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी षटकार. तर टीमची धावसंख्या 12 धाबा. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल सरसा वेट घेतला गेला. एक सिंगल ते कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागला धावफलकावर
ते मात्र 13 धाबा येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि करायचे आहेत तुम्हाला 35. 18 बॉलमध्ये इथून मात्र 35 धावा कराव्या लागतील टीम जिंकण्यासाठी एनडी अँड पम्या 11 या टीमला. तर जेवणाची व्यवस्था झालेली आहे. ज्या कोणाला जेवणाचा आस्वाद देखील घ्यायचा आहे त्यांनी जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. त्यांचं काउंटर ओपन झालेलं आहे. यावेळेचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. तर नेक्स्ट मॅच तर लिओ 11 आणि भाऊ 11 या दोन्ही टीम्सच्या दरम्यान नेक्स्ट मॅच. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनने आपण टॉससाठी या. यावेळेचा बॉल पडल्यानंतर पूर्णपणे बीट केलं जातं. इथून मात्र बॅट्समन आपण पाहिलं वैभवला. या बॅट्समनमध्ये देखील क्षमता आहे मोठे मोठे स्ट्रोक खेळण्याची, परंतु इथून मात्र काय गोलंदाजी होते मंगेशच्या दरम्यान. फिरकीचा हा जादूगर पडल्यानंतर पूर्णपणे फिंगर रोल केले जातात बॉलवर. यावेळी रिव्हर्स अटॅम्प्ट फटका फसलाय. चेंडू हवेत आहे तर दशरथ येथे बॉल खाली. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय अजय. यावेळचा बॉल स्कीटर होता. पडल्यानंतर पूर्णपणे वेगवान आणखीन एक विकेट. काय गोलंदाजी केली जाते. लाजवाब अफलातून हे स्पेल. नाव आहे मंगेश. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. परंतु इथे मात्र गोलंदाजी आपल्याला मंगेशच्या दरम्यान पाहायला मिळते. 4 बॉल त्याने रिलीज केलेत आणि अजून एकही धाव खर्च करून नाही दिली. काय गोलंदाजी झाले. ज्या गोलंदाजीची गरज होती खऱ्या अर्थाने सिद्धिविनायक टायटन्स या टीमला, ती गोलंदाजी यावेळी मंगेश करून देतो आपल्या टीमसाठी. जर याचा गोलंदाजीचा विचार केला तर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. राईटम राऊंड विकेट हा गोलंदाज येतो. तदनंतर बॉल रिलीज करत असताना फिंगर स्पिनर आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. बोटाच्या जोरावर बॉलचं वळण देखील आपण पाहतोय. यावेळेचा बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट. एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रन साठी कॉल आला. दुसरी धाव इथून मात्र वेगाने कंप्लीट होते. लेझी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. धाबा लागला धाव फलकावर 15 धाबा. शेवटचा बॉल.
तर यावेळी लाऊड ॲपेल आणि इथे मात्र फलंदाज झाला बाद. आणखीन एका विकेटची झाली पतन. आणखीन एक हादरा यावेळी मात्र टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना एनडी अँड पम्या 11 या टीमला षटक क्रमांक दुसरा इथे संपलंय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीने टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 4 गडी बाद 15 धावा. जय जय तर टीमची धावसंख्या झाली 15. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि करायचे आहेत 33. 12 चेंडू आणि 33 धाब्यांची गरज. चला 10 मिनिटं आहेत तुमच्याकडे या 2 स्पेल तुम्हाला संपवण्यासाठी. आतापर्यंत वेळेनुसार हा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक देखील 1:05 इथून रिलीज झालंय. 12:55 पहिली इनिंग दुसरी इनिंग स्टार्ट झाली. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय वैभव ठाकूर. षटक क्रमांक तिसरं स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे प्रेमनाथ. नवीन बॅट्समन प्रेमनाथ येतो. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सागर. महत्वपूर्ण षटक जबाबदारी दिली वैभव ठाकूरवर, ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये थोडंसं महागडा ठरला आपल्या टीमसाठी. या मॅच मध्ये कशी कामगिरी होईल वैभवच्या दरम्यान देखील पाहावं लागेल. यावेळेचा बॉल स्लोवर होऊन होता. पडल्यानंतर गती कमी करणारा बॉल फिंगर रोल केले वैभव ठाकूरने. पडल्यानंतर आजच्या दिशेने बॉलने वळण घेतलं. टर्न होतं या बॉलला. येतोय मात्र इथून मात्र डॉट बॉल. तरी क्षमता आहे या वैभव ठाकूरची. प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन केलं जातं. प्रत्येक बॉलवर टप्पा बदलवला जातो. प्रत्येक बॉलवर लाईन बदलवली जाते. कारण की या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप महत्वाचं आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, परंतु या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेवढा तुम्ही बदल करत जाल तेवढं समोरच्या बॅट्समनसाठी डोकेदुखी ठरते. इथून मात्र बदल केला गोलंदाज वैभव ठाकूरने. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये होता, परंतु गती कमी होती या बॉलला. ज्या पेसने हा चेंडू येईल ही अपेक्षा होती बॅट्समनला, परंतु त्या पेसने हा बॉल रिलीज नाही झाला. इथे मात्र सिंगल. इथे टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर त्या मात्र 17 धाबा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि करायचे आहेत तुम्हाला 31. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 10 चेंडू आणि 31 धाबा. यावेळचा बॉल काय टप्पा आहे, काय लाईन आहे. इथे मात्र वेग थोडासा वाढवला, गती थोडीशी वाढवली. मागील 2 चेंडूचा विचार केला रुस्तम तर कमी गतीने रिलीज केले. यावेळचा बॉल वेग थोडा वाढवला. ही मात्र कन्फ्यूज करणारी गोलंदाजी केली जाते. तर या गोलंदाजाची गरज आहे टीम सिद्धिविनायक टायटन्स या टीमला. आणखीन एक चांगला बॉल. हा वेगवान होता. तिथे फिल्डर येतोय, परंतु बॉल इथून मात्र कलेक्ट केला जाईल. फक्त 1 धाव इथून मात्र खर्च झाली. आतापर्यंत या गोलंदाजाचा विचार केला तर 4 बॉल त्यांनी रिलीज केलेत आणि फक्त 3 धाबा या गोलंदाजाने खर्च केल्यात. काही गोलंदाजी झाले वैभव ठाकूरच्या दरम्यान. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. समीकरण बदललं जाते. 8 बॉल करायचे आहेत 30. इथून मात्र या 2 बॉलवर मोठे स्ट्रोक येणे इम्पॉर्टंट असेल. या मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राहायचं असेल तर एनडी अँड पम्या 11 या टीमला. यावेळचा बॉल स्लोवर होता. ओळखलं त्या बॉलला लॉफ्ट केलंय. फिल्डरच्या वरतून सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला. 6 धाब्यांसाठी बॅट्समन सागरच्या बॅटमधून येतो हा षटकार. शेवटचा बॉल. या बॉलवर मोठा स्ट्रोक येईल का? या बॉलवर डॉट बॉल होईल का?
यावेळेचा बॉल देखील फुल टॉस ऑन साइडला ते फिल्डर आहे डीप मध्ये प्रोटेक्शन सिंगल मिळते टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागल्या धावफलकावर 25 धाबा. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि करायचे आहे तुम्हाला 23. तर 6 चेंडू आणि 23 धावा. 6 चेंडू 23 धावा. चला स्पीडअप करा प्लीज. फक्त 5 मिनिटं आहे तुमच्याकडे ही इनिंग कंप्लीट करण्यासाठी. टीम मीटिंग तुम्ही कमी करायची आहे. 6 चेंडू आणि धावा करायच्या आहे तुम्हाला 23. 48 रन्सचं टार्गेट होतं आणि चांगली गोलंदाजी आपल्याला वैभवच्या दरम्यान देखील पाहायला मिळाली. एक मोठा स्ट्रोक आला परंतु चांगले चेंडू त्याने रिलीज केले आपल्या टीमसाठी. तर भाऊ 11 आणि लिओ 11 टीमच्या कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. उदय आहे बॉलवर येतोय. चेंडू फील्ड केला जाईल. डॉट बॉलने इथून मात्र सुरुवात झाली इम्रान खानच्या दरम्यान, ज्याने बॅटिंग करत असताना देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. तर चला प्लीज मित्रांनो स्पीडअप करा. यावेळेचा बॉल फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केला. तिथे आहे फिल्डर आणि इथून मात्र कॅच ड्रॉप झाली. तर येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि करायचे आहेत 21. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. यावेळेचा बॉल फटका तर चांगला आहे परंतु डीप मध्ये जिथे फिल्डर आहे आणि इथे मात्र बॅलन्स बिघडलं. हा चेंडू कलेक्ट करत असताना तालमेल इथून मात्र बिघडलाय. 6 धाब्यांसाठी येतो षटकार. तर इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा होते पंचांच्या दरम्यान. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 1 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत मात्र 39 धाबा. तर 40 धाबा. तर पंचांची बात नका करू प्लीज. तर 3 चेंडू आणि 14 धाबा. रोहित टॉर्च आणले. टॉर्च आहे आपल्याकडे. तो त्या पोराने नेलेला काय नेला तो काय झाला परत कोण नेला. हॅलो टॉर्च दे ना टॉर्च. तर यावेळेचा बॉल एक सिंगल येते. 1 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. तर नाही तर टॉस कडे आपण जाऊया. टॉस का बॉस तिथे मात्र ऊन जास्त प्रमाणामध्ये आहे परंतु तुमचे मान्यवर तो प्रश्न विचारणार नाहीये. आपण टॉस करूया
निर्णय फक्त ऐकूया आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करूया. आणि की उन्हाचा तापमान त्या जास्त प्रमाणामध्ये. लिस्ट लिओ 11 आणि भाऊ 11 दोन्ही संघ मात्र दमदार आहेत. दोन्ही संघ मात्र पॉवरफुल आहेत. दोन्ही टीम्स मध्ये चांगली मॅच पाहायला मिळेल आपल्याला. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. हेड अँड टेल टॉस आणि इथे मात्र कॉल कोण करेल. एस भाऊ 11 टीमच्या कॅप्टनने मात्र कॉल केलाय तो हेड आणि आलाय हेड. यस निर्णय काय असणार आहे. बॅटिंग येणार. यस बॅटिंग करण्याचा निर्णय आणि गुड लक बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला देखील. आमचे मान्यवर देखील मागच्या मॅच त्यांनी मात्र टॉस उडवलं होतं तेच मान्यवर आम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस मॅच डोक्या यस भाऊ 11 टीम बॅटिंग करायची आपल्याला. लिओ 11 टीम क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. चला अजून आपल्याला 7 मॅचेस कव्हर करायचे. 7 मॅचेस आहेत अजून आपल्या बाकी. तर प्लीज विनंती करतोय. यस फरहान चौधरी यांचं देखील नुकतंच आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत मात्र विनय आपल्याला पाहायला मिळतात. विनय कोळी आपलं सरचे स्वागत आहे जुनेगर प्रीमियर लीग. फरहान शाबाज गावची एक वेगळीच ओळख आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये अंडरआर्म टेनिस क्रिकेट खूप गाजवलं यांच्या टीमने. आणि आता ओराम क्रिकेट मध्ये देखील फरहान चौधरी टीम मात्र नवीन तयार केली आहे. संघ नवीन निर्माण केलाय.